नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण पोह्यांपासून चवीला अगदी मस्त अशी नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत. तर यासाठी इथे मी 1.5 कप पोहे घेतलेत. तर ह्या कपाने मोजून मी इथे पोहे घेतलेत. पातळ किंवा जाड कोणतेही पोहे तुम्ही इथे घेऊ शकता. आता हे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर यामध्ये पाणी घालते मी आणि दोनदा हे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आणि आता याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे. तर एका चाळणीमध्ये हे सगळे पोहे मी काढून घेते. असेच याच्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत 5 ते 10 मिनटं, म्हणजे पोहे सॉफ्टसुद्धा होतील आणि याच्यातलं सगळं पाणी निघूनसुद्धा जाईल. तर इथे पहा, पोहे अगदी सॉफ्ट झालेत आणि ड्रायसुद्धा झालेत. सगळं पाणी याच्यामधलं निघून गेलं आहे. आता हे पोहे एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि आता हलक्या हाताने हे कुस्करून घ्यायचे. पूर्ण ह्याचा गोळा नाही करायचा, अगदी मॅश नाही करायचे, हलक्या हाताने करायचे, म्हणजे थोडे थोडे पोहे त्याच्यामध्ये राहायला हवे. तर इथे असं पहा, हलक्या हाताने मी हे असं मिक्स करून घेतलं. आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया. तर इथे मी एक मोठ्या आकाराचा बटाटा शिजवून सोलून घेतला आणि किसून घेतला. जर मध्यम आकाराचे बटाटे असतील तर 2 घ्या. आणि बटाटे इथे आपल्याला किसूनच घ्यायचे आहेत, कुस्करून नाही घ्यायचे. कुस्करून घेतले तर त्याचे तुकडे यामध्ये राहू शकतात, म्हणून असे किसून घ्यायचे, म्हणजे एकसारखे ते पोह्यांमध्ये मिक्स होतात. यानंतर इथे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. एक मध्यम आकाराचा कांदा मी इथे चिरून घेतला. यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. आता इथे मी बारीक चिरलेली शिमला मिरची घेतली. तर इथे फक्त मी कांदा आणि शिमला मिरची घातली. तुम्ही याबरोबर तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता. किसलेला गाजर किंवा स्वीट कॉर्न घालू शकता किंवा वाफवलेला मटारसुद्धा घालू शकता. आवडीप्रमाणे भाज्या तुम्ही यामध्ये कमी जास्त घालू शकता. आता इथे मी 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. तर शेंगदाणे आधी भाजून घेतले आणि नंतर जाडसर वाटून घेतले. तर यामुळे खूप मस्त टेस्ट येते आणि हे शेंगदाण्याचे जे तुकडे दाताखाली आल्यावर खूप छान लागतात या रेसिपीमध्ये. यानंतर यामध्ये लाल तिखट घालायचं आहे. तिखट थोडंसं जास्त घालायचं, तिखट ही रेसिपी मस्त लागते. यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. इथे मी अर्धा चमचा घालते. यानंतर अर्धा चमचा धने जिरे पूड घालायची आहे. अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे. चाट मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडर घालू शकता. यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं आहे. यानंतर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. तर यामुळे बाइंडिंगसुद्धा येईल पोह्यांना. त्याचबरोबर ही रेसिपी मस्त अगदी क्रिस्पीसुद्धा होईल. तर आता हे सगळं साहित्य आपण एकजीव करून घेऊया. हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचं असं. तर याचे आपण कटलेट बनवणार आहोत. खूपच टेस्टी होतात हे कटलेट आणि अगदी घरी असलेले साहित्य यामध्ये आपण वापरलं आहे. मसालेसुद्धा घरी असलेले वापरलेत. तर हे असं मी मिक्स करून घेतलं. आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि याचे हव्या त्या आकाराचे तुम्ही असे कटलेट बनवू शकता. तर इथे पहा, मी असा गोल शेप दिला आहे आणि हे कटलेट पहा असे तयार करून घेऊया आपण आणखी. तुम्ही हवं तर लांबट आकाराचे सुद्धा बनवू शकता. तर इथे मी पहा आणखी बनवून घेतलेत. आता इथे मी सफेद तीळ घेतलेत. तर हे वरून आपण लावणार आहोत. दिसायला पण खूप मस्त दिसतात यामुळे. तर असे थोडे थोडे तीळ पसरवून घ्यायचे आणि आता एक वाटी घ्यायची आणि हे असे पहा प्रेस करायचे, म्हणजे हे चिकटतात आणि आपण जेव्हा फ्राय करू तेव्हा निघणार नाहीत मग हे तीळ. तर अशा उरलेल्या
कटलेटवरती सुद्धा आपण तीळ लावून घेऊया। तुम्ही एकदा असे करून पहा, मुलांना सुद्धा हे खूप आवडतात, दिसायला छान दिसतात आणि मुलंसुद्धा आवडीने अगदी खातात। गरमागरम कटलेट तर हे अगदी अप्रतिम लागतात। तर आता हे कटलेट आपण फ्राय करूया। तर हे कटलेट फ्राय करण्यासाठी इथे मी एक पॅन गरम करत ठेवला आहे। तुम्ही हे डीप फ्रायसुद्धा करू शकता। आज मी हे शॅलो फ्राय करून घेणार आहे। तर 2 ते 3 मोठे चमचे इथे मी तेल घातलं आहे। तेल पसरवून घेऊया आणि हे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये कटलेट घालायचे आहेत। तर यामध्ये आपण बटाटा घातला जो शिजवलेला आहे। पोहेसुद्धा शिजायला वेळ लागत नाही, तर असे अगदी हे पटकन होतात। वरून क्रिस्पी झाले की आपण हे काढून घेणार आहोत। तर पहा, हे एका बाजूने छान ब्राऊन झाल्यानंतर मी उलटून घेतले। वरून अगदी मस्त क्रिस्पी होतात हे आणि आतून सॉफ्ट राहतात। अगदी कमी तेलामध्ये होणारी अशी ही रेसिपी आहे। दुसऱ्या बाजूने सुद्धा आता आपण हे फ्राय करून घेऊया। तुम्ही पाहू शकता किती मस्त रंग आलाय आणि आपण जे तीळ लावलेत त्यामुळे दिसायला सुद्धा किती मस्त दिसतायत हे कटलेट। तर हे कटलेट दोन्ही बाजूने मस्त क्रिस्पी झालेत आणि रंगसुद्धा खूप छान आलाय। तर हे आता आपण काढून घेऊया। तर आपण कांदे पोहे, बटाटा पोहे हे तर नेहमीच बनवतो, पण त्याच साहित्यामधून आपण हे कटलेट बनवले, खूपच मस्त होतात। तर आता हे सगळे कटलेट आपण काढून घेऊया। इथे मी हे कटलेट टोमॅटो केचप बरोबर सर्व केलेत। तुम्ही चटणी बरोबर सर्व करू शकता, पण हे इतके टेस्टी आहेत की केचप बरोबर सुद्धा खूपच मस्त लागतात। तुम्ही एकदा ही रेसिपी करून पहा, माझी खात्री आहे मुलं मोठे सगळेच पुन्हा पुन्हा ही रेसिपी बनवायला सांगतील, इतकी छान होते। गरमागरम हे कटलेट खूपच मस्त लागतात। तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा नाश्त्याच्या वेळेस सकाळी अगदी घाईघाईमध्ये झटपट तुम्ही हे बनवू शकता। जर बटाटे तुम्ही आधी शिजवून ठेवले तर सकाळीसुद्धा हे फटाफट होतील। इतकी मस्त आणि झटपट होणारी रेसिपी आहे। तर एक कटलेट मी तुम्हाला तोडून दाखवते। पाहू शकता बाहेरून अगदी क्रिस्पी आहे आणि आतून मस्त सॉफ्ट आहे पहा। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।